बघा, 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण कापले जातात. जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले तर तिला या परीक्षेत एकूण 144 गुण मिळाले. तर तिचे एकूण किती बरोबर प्रश्न असतील असा प्रश्न. बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न या घटकावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोष्ट तुमच्या हिताची. केवळ एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. बरेच लेकर कॉमेंट करतात, आभार व्यक्त करतात, सर मी तुमच्या केवळ प्लेलिस्ट पाहून पोलीस झालो, तलाठी झालो, ग्रामसेवक झालो. हे थोर पण माझ्या माऊलीचं मी केवळ निमित्त. हे सगळं कशासाठी सर? लेकरांनो, गोरगरीब लेकरांना, माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही धर्मसेवा. आता हा प्रश्न सोडवत असताना बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न लक्षात घ्या. बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न इथं मांडतो. चुकीचे प्रश्न असे 2 शब्द मांडा. बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न ही माझी प्लेलिस्ट जर तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. तिने सोडलेल्या बरोबर प्रश्नांची संख्या उदाहरणार्थ x, सोडलेल्या चुकीच्या प्रश्नांची संख्या उदाहरणार्थ y. आता बरोबर प्रश्नाला तिने जर बरोबर प्रश्न सोडला तर मिळणारे बरोबर प्रश्नाला गुण आहेत 4 गुण. मग आता हे जे आहे लेकरांना, याचं थोडंसं डिस्क्रिप्शन सांगतो, लक्षात घ्या. याला गुणोत्तर इथं नाव द्या सर, लक्षात घ्या. गुणोत्तर हे नाव द्या. हे झालं लेकरांनो संख्यात्मक गुणोत्तर. हे झालं संख्यात्मक गुणोत्तर. आणि इथं जे काही तयार होईल ते त्याला आपण मूल्यात्मक गुणोत्तर असं म्हणलं पाहिजे. हे मूल्यात्मक गुणोत्तर, संख्यात्मक गुणोत्तर. जर बरोबर प्रश्न सोडला तर मिळणारे गुण 4, म्हणजे 4 ने x ला गुणा, उत्तर 4x. बरोबर प्रश्न जे काही सोडले असतील त्याला प्राप्त झालेले समीकरण स्वरूप गुण 4x. आणि पुढं गणित म्हणते चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण कापले जातात. मग चुकीचं जे काही प्रश्न सोडलेले आहेत ते आहेत y. चुकीच्या प्रश्नासाठी 3 गुण कापले जातात. कापले जाणे म्हणजे कमी होणे, म्हणून -3. आता हा गुणाकार करायचा, म्हणजे इथं गुणीला -3 असं मांडलं तरी चालते. हा गुणाकार येतो -3y. आता पुढे चला. आता आम्हाला करायची काय तर x अधिक y हे आहे संख्यात्मक गुणोत्तर, म्हणजे x अधिक y बराबर तिनं सोडलेले प्रश्न किती आहेत रे बाबा? तिनं सर्वच्या सर्व प्रश्न सोडले. एकूण प्रश्न आहेत 50. जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडले, म्हणजे x अधिक y बराबर 50 हे समीकरण 1 तयार होते संख्यात्मक गुणोत्तराचं. तर मूल्यात्मक गुणोत्तराचं समीकरण कसं तयार होईल तर 4x वजा 3y बराबर तिला प्राप्त झालेले गुण 144. वाटल्यास इकडे स्पेशल मांडलं तरी चालते किंवा इथं मांडलं तरी काही हरकत नाही. म्हणजे सोडलेल्या प्रश्नांचं गुणोत्तर, सोडलेल्या प्रश्नांचं संख्यात्मक गुणोत्तर. गुणोत्तर किती बाबा? तर x अधिक y बराबर तिनं 50 प्रश्न सोडले. आता मिळालेल्या गुणाचं गुणांचं गुणोत्तर काय बाबा हा प्रश्न, किंवा त्याला आपण मूल्यात्मक गुणोत्तर म्हणू. 4x वजा 3y समोर तिला मिळालेले गुण, याला समीकरण 2 असं म्हणू. करायचं काय? समीकरण 1 ला
4ने गुणा. आता सर समीकरण 1ला 4नेच का गुणायचं हा प्रश्न अशा पद्धतीच्या कमेंट बरेच लेकरं करतात. इथं 4x हे सहचल पद आहे. या दोन्ही समीकरणामध्ये एक सहचल पद सारखं करावं लागते, म्हणून इथं 4 जेव्हा आम्ही गुणू तेव्हा 4 गुणिला x 4x येणार. इथं 4x आहे, याच्यातलं कुठलं तरी एक सहचल पद सारखं करायचं, म्हणून हा 4ने गुणा 3ने गुणा अशा पद्धतीचा शब्दप्रयोग. समीकरण 1ला 4ने गुणायचं म्हणजे 4 गुणिला x 4x अधिक 4 गुणिला y 4y बराबर 4 गुणिला 50. या 50ला सुद्धा 4ने गुणायचं. सर्व समीकरणाला 4ने गुणायचं म्हणजे 50ला सुद्धा, म्हणजे 50 गुणिला 4 200. हे तिसरं मात्र नवीन समीकरण प्राप्त होते. आता समीकरण नवीन प्राप्त झालेलं 3 अर्थातच समीकरण 2 पेक्षा मोठं दिसते, म्हणून हे धोरण हे गणितीय चिंतन म्हणून तुम्ही वाढवाल तेव्हा तुम्हालाही ह्या गोष्टी सगळ्या सोप्या सुलभ आणि सहजपणे जमतील. समीकरण 3 वजा समीकरण 2 यांची करायची वजाबाकी, ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात ठेवा. समीकरण 3 वजा समीकरण 2. समीकरण 3 काय हो, तर हे नुकतंच प्राप्त झालेलं 4x अधिक 4y बराबर 200 समीकरण 3. समीकरण 2 काय हो, तर हे 4x वजा 3y बराबर 144 हे समीकरण 2. याची वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, इथं वजा चिन्ह मांडता येते, मात्र 2 चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा, गणितीय गुणधर्म. आणि असं जेव्हा आम्ही करतो तेव्हा या दोन्ही चिन्हांमध्ये गुणाकार असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे वजा गुणिला वजा, इथं हे चिन्ह पार बदलते, अधिक होते. इथं सुद्धा ही संख्या वजा करायची म्हणून वजा चिन्ह. इथं 4x पहिले अधिक आहेत, दुसरे वजा आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा, किंवा एक पद अधिक एक पद वजा. ते पद किंवा संख्या जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो. गणितीय गुणधर्म जे प्रत्येक प्रश्नाला असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे. इथं 4y, आता हे 3y अधिक आहे, म्हणजे 4y आणि 3y बेरीज 7y, ही वजाबाकी करायची 6 50, म्हणजे ही वजाबाकी 56. 200 मधून 144 वजा उत्तर 56. आता वायला बिनधास्त निर्धास्त एकटं करा. 56 कडे जाताना 7 भागीला वाय म्हणजे काय, तर हा 8 न गेलेला भाग. वायचं मूल्य 8 आलं. 7 भागीला का मांडले सर, हे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी अधिक असेल, वजा असेल, अधिक स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. वायचं किंमत 8 आली, याचा अर्थ तिचे चुकीचे प्रश्न 8 आहेत. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. तिचे चुकीचे प्रश्न किती आहेत हो, 8. आता तिचे बरोबर प्रश्न किती, त्याचा अर्थातच तिने एकूण प्रश्न सोडले 50, म्हणजे 50 मधून 8 वजा करा. बरोबर प्रश्न किती, 42. मुख्य प्रश्न काय आहे, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं टाकत असताना वाय म्हणजे 8 आलं, याचा अर्थ चुकीचे प्रश्न 8 आहेत. बरोबर प्रश्न किती, एखाद्या वेळेस समीकरण 1 मध्ये तुम्ही मिळाल्या वायची किंमत मांडू शकता. समीकरण 1 काय आहे, समीकरण 1 आहे x अधिक y बराबर 50. हे इथं मांडलं मी, x अधिक y बराबर 50. x अधिक, आता आम्हाला चुकीचे प्रश्न नाही, बरोबर प्रश्न तिचे किती बाबा, हा प्रश्न तिचे सोडलेले बरोबर प्रश्न किती. समीकरण 1 आहे x अधिक y बराबर, सोडलेले तिनं सर्वच्या सर्व प्रश्न सोडले, जाणवीनं सर्वच्या सर्व प्रश्न सोडले. एकूण प्रश्न आहेत त्या गणिताच्या परीक्षेत 50, म्हणून x अधिक y बराबर 50 हे समीकरण 1. याच्यामध्ये मिळाल्या वायची किंमत टाकायची, y आहे 8. x ला एकटं करा, नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे 8 वजा स्वरूपात x म्हणजे काय, 42 प्रश्न हे पोरांनो लेकरांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा, किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे आणि मोफत मिळवा.
स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. ओके. बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न ही माझी प्लेलिस्ट किंवा अचूक नेम, चुकीचे नेम ही सुद्धा माझी प्लेलिस्ट. ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.